मला पैसे सुद्धा यांनी दिले नाहीत अजून, त्या भावाने अजून रुपये दिलेला नाहीये, फक्त बायकोच्या सांगण्यावर ऐकतो, बायको जसं सांगन तसं ऐकतो. मग आज तुम्ही सांगा, जर त्याला सगळं करायचं सभ्य म्हणायचं का? धुतल्या तांदळा का सुनीता आंधळे? हे सगळे कुत्रे तिच्या बाजूने उठलेत. ते भामटे लोक त्या पत्रकाराला घेऊन फिरतात की माझी नाही का माझ्या त्यांच्या बाजूने, मग ते त्यांना कोर्टात दाखवण्यासाठी ते खोटं नाटक करून लोकांना पैसे देऊन बायटी घेतात. त्याच्यात काय सांगते ते की नंदा थोरातला 25 वर्षाचा मुलगा आहे. आता त्या जेव्हा त्याचं 25 वर्ष वय लागलं तेव्हा माझं 36 होते. 8 वर्ष त्यांच्या आईला लेकरं झाले होते का? जे कोण सांगतंय बाईट घेतय तो आणतो लोकांना गोळा करून, मग लोकांच्या बाया फसून मी तुम्हाला पोरग होईन, तुम्हाला आमकं होईन, असं खोटं नाटक बोलून अंगारे देतो पुढ्या बांधून. अरे तू बस ना समोर, तुला 10 लाख रुपये म्हणतो ना आम्ही, आमच्या काय असन ते तुला तुझी ऐपत नाही ना, तू हात जोड बाजूलो, आम्ही माफ करू ना. अहो पैसा काही जन्माला जात नाही, पैसा काही स्वर्गात नेत नाही लोक. त्यांनी सांगा ना बाबा आम्ही नंदा थोरातला फसवलं, आम्हाला वाईट द्यायची, मला फसवणार कोणीच फायदा नाही झालं का? मी सगळ्याला फसवलं? सगळे एवढे मूर्ख आहेत का? कोणी कोणाला रुपये द्याय ना? 23 लाख 24 लाख 2 लाख 5 लाख घर बळकिले. मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या काही दिवसांपासून ते सुनीता आंधळेंचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजलं आणि या प्रकरणाला वाचा फोडण्याचं काम नंदाताई थोरात यांनी केलं. आता नंदाताई थोरात यांच्यावर मागच्या काही दिवसांपासून आरोप लावले जात आहेत की बुवा नंदाताई थोरात यांचे कारनामे वेगळे आहेत, त्यांची कामं वेगळी आहेत आणि त्यांनी लांछन लावले. आता नंदाताई थोरात यांच्या काही वारकरी शिक्षण संस्था नाही आहेत. मी नेहमी सांगत असतो की एखादं प्रकरण आहे आणि त्या प्रकरणामध्ये कोणीतरी आरोपी आहे किंवा मग त्याच्यावर कोणावर तरी आरोप आहेत, तो माणूस सामान्य असला तर ठीक, मात्र तो कोणीतरी पॉलिटिकल लीडर असायला नको किंवा मग असला तर तो सामान्य राहत नाही किंवा मग तो खाजगी राहत नाही. एखादा आमदार असेल, खासदार असेल, एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेचा प्रमुख असेल किंवा मग वारकरी शिक्षण संस्था चालवत असणारा तो तिथला महाराज असेल तर तो सामान्य राहत नाही किंवा मग खाजगी राहत नाही. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार आदरस्थानी असतो आणि म्हणून त्यानं अशा प्रकारचं गैरवर्तन करू नये अशा प्रकारची अपेक्षा असते. त्याला काही आचारसंहिता आहेत आणि म्हणून नंदाताई थोरात या सामान्य व्यक्ती आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. अनेक गोरगरीब लोकांची त्यांनी मदत करून त्यांची घरं बसवलेली आहेत. आता काही माध्यमातून नंदा थोरात यांनी घरं बळकावली, घरं उद्ध्वस्त केली अशा प्रकारच्या बातम्या आपण येत असताना पाहायला मिळाल्या आहेत. मात्र पुन्हा एकदा त्यांच्याकडून जाणून घेणारा त्यांच्यावर काय नेमके आरोप लागले होते, त्यांनी खरंच कोणाची घरं बळकावली आहेत का, त्यांच्या भावाकडून काही बोलणं गेलं ते सुद्धा. दुसरं कोणतले घुले नावाचा एक व्यक्ती आहे, त्यांनी आरोप केले की माझं घर बळकावलं 20-1 लाख रुपये. आणि दुसरा कुठला तरी एक माणूस आहे 20 लाख रुपयाला गंडा घातला. कालचा एक महाराज आहे कोण तर त्याचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला फार त्रास दिला आळंदीमध्ये. पण आळंदीमध्ये महाराजांना त्रास दिल्यानंतर इथले वारकरी काय नेमकं करत असतात हा प्रश्न आहे. नंदा थोरात यांच्यावर 13 गुन्हे इथल्या पोलीस ठाण्यामध्ये आहेत, मग त्या बाहेर कशा काय आहेत असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे. दुसरीकडं जर 13 गुन्हे असतील तर बाहेर का फिरतात, पोलीस नेमके काय करतात असाही सवाल उपस्थित झाला आहे. ज्या शेवगावच्या पीडित मुलीवर अत्याचार झाला, तिला इथं आळंदीमध्ये आणण्यात आलं आणि त्या मुलीला आळंदीत आणून तिच्यावर अत्याचार करण्यात आला, त्यावेळेस आम्ही हाच प्रश्न उपस्थित केला होता की आळंदी पोलीस नेमके काय करतात. तसं आम्ही जो प्रश्न उपस्थित केला आहे तसं यांच्या संदर्भामध्ये तुम्ही आळंदी पोलिसांना जाब विचारा की नंदा थोरात यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, ते बाहेर का फिरत आहेत, त्यांच्यावर का कारवाई होत नाही, त्यांना अटक का होत नाही. हा प्रश्न सामान्य लोकांमध्ये उपस्थित करण्यापेक्षा तिथे जाऊन विचारला पाहिजे, जसं आम्ही विचारला. जसं नंदा थोरात यांनी स्वतःहून या ठिकाणाहून स्वतःच्या स्वखर्चाने जाऊन शेवगाव पोलिसांमध्ये जाऊन विचारला की आरोपींना का अटक नाही, स्वखर्चाने गेल्या. तसं तुम्ही सुद्धा जा तिथं आळंदीमध्ये शेवगावला विचारला, ज्या ज्या पोलीस ठाण्यामध्ये तुम्हाला गुन्हे दाखल आहेत माहिती असेल तर तिथे जाऊन विचारा की नंदा थोरात यांच्यावर कारवाई का नाही. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथून मिळणार आहेत. ताई, पुन्हा एकदा तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. कोणते घुले आहेत तुमच्यावर आरोप लावत होते की घर बळकावलं, पैसे दिले नाही आहेत, काय नेमकं प्रकार आहे? सर काय झालं माहिती आहे का, इथं सुनीता अभिमन्यू आंधळे हिची मुलीची वारकरी शिक्षण संस्था आहे, म्हणजे भगवान बाबा. तर त्या संस्थेमध्ये ज्या पीडित मुलीवर अत्याचार अन्याय झाला त्याबद्दल मी काही थोडंफार बोललेली. आता बोलले म्हणजे खरं आहे तेच बोलले, मी काही खोटं बोललेलं नाही. पण मी म्हणते ना, मी जर खोटं बोलले तर सुनीता आंधळेंनी उत्तर द्यावा त्याचा, तिने माझ्या समोर यावा की मला तिच्या समोर बोलवावा. मी जर चुकले असेल तर मी तिची माफी मागणार. जर मी चुकले असेल, मी जर खोटं बोलत असेल तर मी तिची माफी मागणार ना.
पण जर हे खरंच आहे आणि लोकांच्या पुरींच्या जिंदग्या ह्या बरबाद होत्यात, अजून किती मुलीवर तिने अन्य अत्याचार केले असतील, हे तर बाहेर निघलं पाहिजे का नको? बरं, जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सांगितलं सर, मी काय खोटं सांगितलेलं नाही. पण तिच्या आडुंगी किंवा ती असेल त्याच्यामध्ये, तिचा पत्रकार जे खरमटे आडनाव आहे त्यांचं, ते खरमटे काय करायला लागलेत आता की लोकाला तो खरमटे किंवा त्याच्यासोबत जे कोण आळंदीचे असतील हौशे नवशे गौशे, ते फोन करून लोकांना विचारतात की नंदा थोरातनी लय लोकांवर अन्याय केलाय, तुम्हाला काय बाईट द्यायची का? मग त्या लोकांना विचारल्यानंतर ते लोक मला विचारलं, ते लोक शोधत फिरतायत कुठं कोणी बोलतंय का, ते लोक शोधत फिरतात. मग आता ते लोक का शोधतात की काही लोकांवर मी गुन्हे दाखल केलेत आणि काही लोकांनी माझ्यावर गुन्हे दाखल केलेत. पण ज्यांच्यावर मी गुन्हे दाखल केलेले आहेत किंवा त्यांनी माझ्यावर केलेत, ते भामटे लोक त्या पत्रकाराला घेऊन फिरतात की माझी नाही का माझ्या त्यांच्या बाजूनी, मग ते त्यांना कोर्टात दाखवण्यासाठी ते खोटं नाटक करून लोकांना पैसे देऊन बाईटी घेतात. मग मला काय म्हणायचंय, आता पाठीमागं घुल्यानी बाईट दिलेली की माझ्यावर बलात्काराची केस या बाईनी टाकलेली, असं माझ्यावर अन्याय केलं. जर तो खरंच चांगला असता माणूस, तो नालायक नसता, तर त्यांनी बाईट दिली असती का? चांगले माणसं देतील का बाईट? हे नालेक गोळा केले यांनी, हे नालेक वृत्तीचे लोक गोळा केलेत, त्यांना पैसे देऊन सांगायला लागले. जर चांगला खानदानी जर माणूस आहे, पत्रकार तिथे जाऊन म्हणतात, ते खरमटे पत्रकार सर म्हणतात जाऊन तिथं की हे चांगल्या घराण्यातले लोक दिसतात. मग चांगल्या घराण्यातले लोक म्हणतील का ह्या बाईने माझ्यावर बलात्कार केला? म्हणतील का? केला नाही केला हा नंतरचा प्रश्न आहे, तो काय कुठं कोर्ट कचेरी काय चालू असेल तर नंतरचा प्रश्न आहे. पण तो माणूस म्हणला असता का, चांगल्या घरातला माणूस म्हणला असता का ह्या बाईनी मला फसवलं, ह्या बाईनी माझ्यावर बलात्काराची केस लावली, ते आज व्हायरल ती क्लिप फिरली असती का? त्याचा फोटो झालेला नाही वास्तवात मध्ये, गुन्हा दाखल वगैरे काही झालेलं नाही, असं आहे कसं होईल? ज्या आळंदी पोलीस स्टेशनला 2012 आम्ही छेडछाडीचा गुन्हा दाखल केला, त्याला अजून अटकच नाही केलेली त्या घुलेला, त्या अजून तसंच आहे. बरं, माझ्या म्हणण्याचा उद्देश त्यांनी काय केलं, एक कागद दाखवला त्याच्यामध्ये की त्याच्यात काय म्हणतो, नंदा थोरातला एक 25 वर्षाचा मुलगा आहे, बरोबर आहे. तर त्या राशन कार्डामध्ये काय आहे माहिती आहे का, ते जुनं राशन कार्डातली एक त्यांनी म्हणजे आता माझं घर फोडी झालेली आहे, घर फोडल्यानंतर काय माझे कागदपत्र आता ते व्हायरल व्हायला फिरायला लागले, तर चोरून नेलेले फिरायला लागले मार्केटमध्ये, ते कळतच लगेच कोण आहे काय. मग त्याच्यात असं लिहिलं आहे की तिथं सुनंदा एकनाथ थोरात आणि माझी मुलगी पौर्णिमा थोरात असं दाखवले, आणि त्याच्या खाली शिशिका दगडू मडके माझी आई दाखवलेली, आणि त्याच्या खाली संतोष मडके म्हणजे आईचा मुलगा दाखवलेला आहे. आणि त्याच्यात काय सांगते ते की नंदा थोरातला 25 वर्षाचा मुलगा आहे. आता त्या जेव्हा त्याचं 25 वर्ष वय लागलं तेव्हा माझं 36 होते. 8 वर्ष त्यांच्या आईला लेकरं झाले होते का? जे कोण सांगतंय बाईट घेतंय, बाईट घेणारा का आंधळा असतो का? तो तर पत्रकार आहे ना, त्याला अक्कल नको का बाबा? हे तर 8 महिने, तेच म्हणतो ना 8 वर्षाचा फरक आहे, तेच सांगतोय ना, फक्त 8 वर्षाचा फरक आहे. मग 8व्या वर्षात त्याच्या आई बहिणीला झालते का लेकर? हा, कोणी का असं ना, पत्रकार असो नाही तर तो काय खोटं सांगणार असो. अरे पत्रकारांनी कागदपत्र बघून बाईटी घ्यायची, असं जसं तुम्ही आम्ही सत्य पुरावे दाखवतो सांगतोय तसं तुम्ही बघताय तोच करताय, तसं तो का खोटं करतो? त्याची माझी त्या पत्रकाराची माझी काय दुश्मनी का खरमाट्याची माझी? पत्रकार ते त्यांनी दोन्ही बाजू ऐकल्या पाहिजेत. तो विषय झाला माझ्या भावाच्या घरी गेलेला, भाऊजाईपाशी. माझा भाऊ गावाला आहे, त्याच्यात त्या बाईट मध्ये माझा भाऊचं दुकान दिसतंय, तिथं दुकानात टपरीवर बसलेला, आणि माझी भाऊजाई घरात बसलेली त्या खरमाट्याच्या मांडीला मांडी देऊन बसली. रात्री 10:30-11 वाजता पत्रकार खरमाटे तिथं गेलेला आहे. कुठं? माझ्या भाऊजाई म्हणजे त्या घरी, माझ्या घरी. त्या घराचा 7-12 घरपट्टी नळपट्टी सगळं माझ्या नावावर आहे, आणि ते घर मी यादव सरांकडनं विकत घेतलेलं आहे. म्हणजे ते त्यांचं वैयक्तिक तुमच्या आवडलांचं नाहीये किंवा मग तुमचं नाही, तुम्ही खरेदी केलेलं आहे? खरेदी घेतलेलं आहे, आणि खरेदी त्यांच्या ताब्यात आहे का ते? त्यांनी म्हणजे त्याच्यात आमच्या भावाचे सगळे सासरवाडीचे सगळे गुंडगिरीचे आहेत. आणि मग ते आता त्या गुंडगिरीला आम्ही घाबरतो, कारण त्याचं पोरगं बी गुंडगिरीतच होतं. आता तुमच्या नावावर असून त्यांच्याकडे घर आहे का? माझ्या नावावर असून, माझ्याही वारली, माझ्याही आजारी होती म्हणून मी वडिलांची प्रॉपर्टी आहे का खरेदी आहे? मी माझी खरेदी आहे, माझी खरेदी. मग त्याच्यात ते काय म्हणतात तिथं की ह्या बाईनी, ती आमची भाऊजाई म्हणते किंवा आमचा भाऊ, मला दारू पाजून सह्या घेतल्या. आता घरी जर सह्या घेतल्या तर 7-12 घरपट्ट्या नळपट्ट्या होत्यात का? असे किती करोडपती हिंडायला लागले रोडनी, त्यांच्याबरोबर आम्ही घ्यायनात घरी सह्या? हा, म्हणजे खोटंच बोलायचं का? आमच्याच घरात राहून. बरं, त्या घराची जर तिने नळपट्टी भरली असती तर नगरपालिकेने नळ तोडला असता का? लाईट बिल भरलं असतं तर इमिशनी बोर्डावाल्यांनी लाईट काढली असती का? ते थकल्यावरच काढतात ना.
म्हणजे तिन्ही राहायचं ना, आम्ही नळपट्ट्या घरपट्ट्या लाईट बिल भरायचे का? 4-5 वर्ष आम्ही तेच केलं बा. भावजय आमची चला भरलं, आम्ही नळपट्टी लाईट बिल भरलं, घरपट्ट्या भरल्या. आमच्या सर्व आपलीच भावजय आहे. भावजय काय परकी नसती, बहीणच असती. बहीण समजून आम्ही तिला सहकार्य केले. आणि जगातल्या जनतेच्या अजून ननंद भावजाईचे नाते भावजाय कसे असतात लोकांना माहिती नाही का? नंदाला भावकीला की भावजा भाऊ कसे असतात सगळ्याला माहिती आहेत ना. नात्यापासून नेत्यापर्यंत कशी लोक घातिक असतात हे सगळ्याला माहिती आहे का? मलाच माहिती आहे का एकटीला की भावजा कोणत्या शाने? आता म्हणजे मी माझ्या भावाला ही बहीण हिस्सा मागेल म्हणून त्यांनी माझं घर बळकवलं. म्हणजे मला मी बहीण हिस्सा मागायला नको म्हणून माझ्या घरात आधीच येऊन बसले. बरं त्यांचं आळं पडलं असतं ना, त्यांचं जर मी सह्या घेतल्या असतं तिथं आळं पडलं असतं. दाखव तुम्ही मला आळं आहे का? म्हणजे ती तुमच्या वडिलांची जमीन नाहीये, म्हणजे तू हिश्श्यातून जाणारी जमीन नाहीये. ते घर जसे जमिनीचे वाटे हिस्से होतात वडिलांचे मुलाला बहिणीला, म्हणजे तुमच्या भावाला आणि तुम्हाला सुद्धा वडिलांचा हिस्सा मिळतो अशीतली जमीन आहे तुमची. खरेदी आहे, खरेदी जमीन आहे सर माझी. त्याच्या अगोदर मी 1 गुंठा जागा डबल रूम बांधला होता. तर आमच्या वडिलांनी बहिणीच्या लग्नाला जमीन विकली होती म्हणून ती जमीन भावकीने विकायला काढली. आणि विकायला काढल्यानंतर मग त्या आमच्या भावाचे भावकीचे भांडणं होते म्हणून मी घाई घर विकलं. आणि जो बाईट देतो का तोच भाऊ होता माझा घर विकायला. घर विकून त्यांना मी तिकडे 3 एकर जमीन घेऊन दिली. यांनी भावाला मला पैसे सुद्धा यांनी दिले नाहीत अजून. त्या भावाने अजून रुपये दिलेला नाही. फक्त बायकोच्या सांगण्यावर ऐकतो. बायको जसं सांगन तसं ऐकतो. मग आज तुम्ही सांगा जर त्याचा जर मी घरी सह्या घेतल्या, दारू पाजून सह्या घेतल्या तर मग तिथं आळं पडलं पाहिजे ना 7-12ला. नाही पडलं पाहिजे का? माझी खरेदी आहे सर ती. लोकांना काय माहिती आहे उचलत ह्यांनी पैसे देऊ दे. हे बाईटे घेतल्या त्या बाईला पैसे कोणाला पैसे नको आहेत. ह्यांनी जर फुकट फाकट 20-25 हजार रुपये जर मिळत असतील. आता सुनीता आंधळ्याकडे पैसे येतं. कशाचे पैसे? तर पुरी शिकवत होती. कीर्तनकर, राष्ट्रीय कीर्तनकर म्हणून लोकांचे पैसे गोळा करत होती कीर्तनाच्या नावाखाली. तिच्यासारखी मी राष्ट्रीय कीर्तनकर नाहीये. तिच्यासारखी माझ्याकडे भगवान बाबा शिक्षण मुलीची शिक्षण संस्था नाहीये. तिच्यासारखी मी वारकरी नाहीये. तिच्यासारखं मला कीर्तन येत नाहीये. तिच्यासारखे माझ्याकडे नेते पुढारी नाही आहेत राजकारणी. मग माझ्याकडे पैसा कुठून येणार? माझे असेच घर लुटणार लोक. त्याच्याकडे माणसं आहे, पैसा आहे, गाड्या आहे, घोड्या आहे, सगळं आहे. तिच्याकडे सगळी ताकद आहे. ज्या आमच्या बातम्या पाहिल्या, काही व्हिडिओज पाहिले, त्याच्यामध्ये सांगितलंय की कुणी घर बळकावलं, कोणाला 20 लाख रुपयाला लुटलं. कोण ताकद पुरवतं तुम्हाला हे सगळं? कुणी तुम्हाला भीत नाहीत का तुम्ही कोणाला पैसे असं लुटताना? कोणाचे अशी भीती वाटत नाही तुम्हाला? पैसे लुटतात लोक. कोण तुमच्या मागे ताकद काय आहे? अहो सर, ज्याचे पैसे आम्ही लुटतो ते म्हणतात, ते नालायक लोक म्हणतात. ते काय रस्त्यावर पडलेले याची तित का आम्हाला आणून देतात? त्यांचे कष्टाचे असतील ना. त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला मला द्यायला? आणि त्यांच्याकडे प्रूफ असतं तर त्यांनी कोर्टात जायचं ना. तर एक बाई म्हणती 2.25 लाख रुपये माझे नंदा थोरातनी लुटले. मला माझी ती मैत्रिणी माझ्या घरी ती जात होती, तिच्या घरी मी येत होते. मग तिला माझं घर माहिती नाही का? 2.25 लाख रुपये हिने दिले. हिने कशाचे दिलेत? की तिचा नवरा वायसीम हॉस्पिटलला अधिकारी, तो डॉक्टर आहे का अधिकारी माहित नाही. तिथून गोळ्या इंजेक्शन औषधं चोरून आणायचे आणि इकडे लोकांना विकायचे. आणि बायकाच्या आता द्यायचे. ते बायका इकित आता. आणि यांची याचाचे धंदे सावकारक्या धंद्या बायांच्या, मोठ्या मोठ्या लोकांच्या जे दवाखान्यात तिकडे कामाला आहे त्यांच्या सावकारक्या. तुम्ही सांगा तुमच्याकडे त्या रुग्णालयातल्या गोळ्या आणून इकडे विकायच्या असं? इंजेक्शन, गोळ्या, सलाईन. मग तुमचे जर 2.25 लाख रुपये आम्ही घेतले, मग ती बाई काय सांगते परत? मला पत्रकार विचारतो, खरमटे सर विचारतात. मग तुम्ही आता पोलीस स्टेशनला मला जर भक्कम माणूस भेटला तर मी जाणार का? तिचा नवरा कुठं दुबईला गेलाय का लढायला? पोरं आहेत 2 तिला. त्यांनी पोलीस ठाण्यात जावं नाही जायचं होतं ना. आतापर्यंत का नाही गेले? पोलीस स्टेशनला जायचं. तुम्ही काय उद्योग करून तुम्ही पैसे कमवता, लोकांना वाटलेले दाखवता. आम्हाला सांगता येणार नाही का तुम्ही कसे गोळा करता, कसे लोकांना बदनाम करता? आमच्याकडे काही नाही का? अहो ते आम्हाला घाबरतात कारण ते नालायक आहेत. आमचे जशी त्यांना माहिती तशी त्यांची आम्हाला काही माहिती असेल ना का नसेल? बरोबर. ते काही एवढी उठून सुटली का पैसे द्यायला? तिचा नवरा जर अधिकारी आहे, तिथं डॉक्टर आहे का, मेन अधिकारी आहे वायसीम हॉस्पिटलला. मग तुम्ही मला सांगा तो येडा आहे का पैसे वाटायला? आणि मला कोणी उठतंय? मला नंदा थोरात म्हणली घर देते, मला घर नाही दिलं, माझे पैसे घेतले, माझे इसर पावत्या केल्या, मला फसवलं, मला 23 लाखाला फसवलं. अरे हे जे पत्रकार खरमटे सर आहेत हे काय जे आहेत का वकील आहेत? ह्यांना न्याय द्यायला कोण येते? एक एवढी पुगळी घेऊन हिंडतात लोकांचं ऐकून, स्वतः त्याची इंचच जात नाही का? मग मी खरमटे सरांवर काय गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना उत्तर द्यावं लागणार नाही का कोर्टाला की तुम्ही काय प्रूफ घेतले बाबा यांच्याकडनं? खरं काय आहे?
कोणी उठायचं आणि सुटायचं आणि यांनी आपले ते माईक लावायचा पुढं बोला म्हणायचं, बाकीचे पैसे पुरवायला आहेत आणि जे काय त्यांना पत्रकाराला ते खरमटे सरांना घेऊन फिरतात हे त्यांच्या फायद्यासाठी फिरतात। याच्या सुनीचा काय फायदा आहे? सुनी वाटत असन माझ्या फायद्याने मला हिला बदनाम करतात, आपल्या माग आहेत हे लोक, आपल्या माग आहेत, आपल्या संघ आहेत, तिच्या संघ काय राहायचा संबंध आहे त्यांचा? ते त्यांची पोळी भाजून घेतात, त्यांचं शिजून घेतात ते का की पत्रकार तिचा आहे? बदनाम तर सुनीता आंधळीच होती, पत्रकार सुनीता आंधळीचाच पाहुणा आहे, नातेवाईक आहे, बरोबर आहे। आणि मग ते लोक त्याला पत्रकाराला घेऊन येतात, काय काय त्यांना देऊन घेऊन असं नसन मला याची काय माहिती नाही, पण हे जे बाकीचे जे आंडू पांडू जे त्याच्या सुनीच्या आडुंगीच्या पत्रकाराला घेऊन फिरतात हे त्यांची पोळी वाजवण्यासाठी घेऊन फिरतात। आणि कोण आहे काय आम्हाला माहिती, आम्हाला कळलेलंच आहे। आमचे घर फुटले, आमच्या घरातले पेपर गेले, आमच्या घरातले भांडे गेले, आमच्या घरातलं सोनं नाणं गेलं, त्यांच्यावर गुन्हे दाखल येतं, पण अजून काही लोकांवर आम्ही गुन्हे दाखल केलेले त्यांनी आम्हाला फसवलं म्हणून, मग ते का पुढे येत नाही? तर तुम्ही दुसऱ्याला का पुढे करता? ते मध्यंतरी एक महाराज होता टोपीवाला की मला त्रास दिला, म्हणजे कोण महाराज आहे काल परवा तुम्ही त्रास दिला त्याला, असं त्याचं म्हणणं होतं। कोण आहे ते महाराज, तुम्ही काय ओळखता त्याला? तो साहेबराव राठोडे, तो महाराज नाहीये, तो भोंदू महाराज आहे। खरंच जर महाराज कीर्तनकर असतो ना तर तो असे नाटक करत नाहीये। ज्यावेळेस त्याच्यावर वेळ आली, त्याला 4 पोरी होत्या, एक पोरगी त्याची इथं वारली आजारी पडून घरात, तर 3 पोरी होत्या, मोठ्या पोरी मोठ्याला जरा थोड्या लग्नाच्या वयातल्या होत्या थोड्या, म्हणजे नाही का अशा 3 पोरी होत्या, एक पोरगी लहान होती 2 पोरी मोठ्याल्या होत्या, शाळेत जात होत्या, आणि एक पोरग त्याचं मोठं दिगू म्हणून नावाचं होतं ना। हा महाराज राठोड महाराज हा ठेकेदार होता, कोणाचे पैसे उचलायचे, काम नाही करायचं काय नाही, पळून जायचं आणि मटका खेळायचा आणि मग कामावर आलेल्या बाया धरायच्या, असे त्याच्यावर झालं कर्ज। कर्ज झाल्यानंतर मग तो इकडं तिकडं पळायला लागला, मग त्याच्या घरी लोक यायला लागले। एवढंच कशाला, गल्लीच्या लोकांचं सुद्धा मी त्याला पैसे दिलेले लोकांनी कर्ज फेडलं मी गल्लीच्या लोकांचं। ह्या ज्या त्याच्या घरापुढंच एक बाईचे पैसे होते, तर ती बाई रोज जायची त्याच्या दारात, मग त्याची बायको तिथं घरात कोणी भांडायला आलं, त्यांना पैसे मागायला आले का लेकरं बाळा कुत्र्या मांजऱ्या सगळं माझ्या घरात येऊन लापायचे, आणि मग मी जायची मध्यस्थी करायची। मग ते लोक मला म्हणायचे, हो तुम्हाला लय पुळका आला त्या राठोडबाईचा आणि राठोड महाराजाचा, तर आमचे पैसे देऊन टाका। मी असं ते सोनं नाणं बाहेर काढायची, काही लोकांकडून कर्ज पाणी करायची आणि त्या माणसाला शब्दाप्रमाणे पैसे द्यायची, असे अनेक लोक। आणि मला काय म्हणायचंय, तो खोटं बोलतोय, त्याचा पोरगा ऍक्सिडेंट मध्ये मेलाय, ह्याचं ह्या कुत्र्याचं पाप, त्या महाराज जोगड्याचं पाप त्या पोराच्या अंगावर पडलं। ते पोरगा वयात आलेलं लग्न झालेलं पोरगा ऍक्सिडेंट मध्ये मेलं, आणि ह्यो काय लोकांना सांगतो की मी कोर्टात केस लावली, निकाल माझ्यासारखा लागला। तुम्ही मला सांगा, तुझं घर आहे ना, कोर्टात निकाल तुझ्यासारखा लागलाय, मग कोणी लावली होती बाबा तुझ्यावर केस? आणि तो निकाल घेऊन काय आहे ना मग तू घरी तुझ्या, मी भाड्याच्या रूम मध्ये, अरे तुझं पाप तुला म्हणजे नाही का, तुझं ते खोटं बोलणं तुला नडतंय ना। लोकांचे पैसे अजून 28-29 लाख रुपये त्याच्यावर कर्ज आहे, कोण फेडणार आहे कर्ज? हे मध्ये कमेंट करणारे, हे बाईट घेणारे, हे सुनीता आंधळे, त्याचं कर्ज फेडीन का? अहो रात्री 2 वाजताच रात्रीचा पळून गेलाय तो, बायका पोरं घेऊन शिनी, तर ज्याचं कर्ज आहे ते लोक त्याला शोधतात। मग त्यांनी आणा ना पत्रकारांनी गल्लीमध्ये, आणि तो काय सांगतो की नंदा थोरातनी मला हे केलं, मला एवढा घाबरायला मोकळा आहे का? तो महाराज आहे, गावऱ्या काय करतो, गावऱ्या जाळीतो, आणि गावऱ्यात ना गावऱ्याची राख करतो, आणि तो महादेवाचा भस्म असतो का, तो भस्म भुगा करतो आणि त्याची राख बनवतो, एवढ्या लोड्याला पुऱ्या करून बायांना फसवत चलतो बोंबलात, देवदेवदर्शी करत, देवदेवशी करतो, काय काम करतो त्याला विचारायचं, ते जादूटोना करतो, जादू टोण्यावालाच येतो, त्याला काय येतं म्हणतो मी भजन करतो, मी कीर्तन, त्यांनी कोणत्या अभंगावर कीर्तन केलं? जादूटोना करणं तर कायदेशीर गुन्हा आहे, गुन्हा आहे, पण कोण पकडीन त्याला? धोतर घालतोय, पांढरा शिपीट बायको कपडे धुवायला बाहेर काढायला आहे, तो आणतो लोकांना गोळा करून, मग लोकांच्या बाया फसून, मी तुम्हाला पोरग होईन, तुम्हाला आमक होईन, असं खोटं नाटक बोलून अंगारी देतो पुढ्या बांधून, आणि घर भागितो त्याचं। तुम्ही सांगा, त्याचं स्वतःचं घर असताना तो भाड्याच्या रूम मध्ये राहायची काय गरज आहे त्याला? लोकांचं कर्ज कोण फेडणार? कर्ज तुम्ही मला सांगा, तुम्ही असेल तर लोक कर्ज मागणार ना त्याला, तो नाही म्हणून लोक कुठं बघणार त्याला? तुम्हाला मी सांगते, त्याचं कर्ज मी कोणी हरिचंद्र महाराज म्हणून ते रोज यायचे पैशाला, ते एक दिवस मी म्हटलं काय हो इकडं, म्हणले माझे पैसे आहेत त्याच्याकडे इटाचे, मी स्वतः मिटवले, ते येते ना। तुम्ही का मिटवायचं? आता काय झालं, त्याच्या पुरी होत्या बराबरीच्या, पुरी बराबरी होत्या, पोरं काय करायचे, तो काय करायचा, महाराज बाहेर गेला कोणा पैसे घ्यायचा, आणि लोक काय करायचे, बाबा महाराज म्हणून द्यायचे, तर काही पुरी बघून पैसे द्यायचे, याजाने याला पैसे द्यायचे, ते पुरी बघून द्यायचे, हा। आणि त्या घर माझ्या ताब्यात दिलं, त्या घराची नळपट्टी
आणि लाईट बिल माझ्या नावावर आहे. मग काय तू देणं घेणं 1 रुपया तर देणं घेणं केलं म्हणूनच माझ्या नावावर झालं ना. असं कोणी कोणाचं घेतं का? कोणाच्या नावावर होतात का ते सरकारी कागद? बरोबर आहे का नाही? मग तो म्हणतो मी हिचा रुपया घेतला नाही. बरं ठीक आहे, मग काला पळून गेला? मला एकटंच घेऊन पळून गेला का अजून लोकांचं काही कर्ज घेऊन पळून गेला? समोर यायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? आणि ते घर माझ्या ताब्यात होतं. त्या घराची घरफोडी झाली. दिघी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्याचा. खडकी कोर्टात त्या लोकांना अटक करून जेलमध्ये टाकलं होतं 8-15 दिवस, काय जे असन ते असन. आणि त्या घराच्या म्हणजे अजून तपास चालूच आहे. त्या घराचा अजून तपास चालू आहे. माझ्या घरात होतं. सगळ्या गल्लीच्या लोकांनी सांगितलेलं घरफोडी झाल्यानंतर इथं कोण राहत होतं, म्हणजे मी राहत होते. आणि खोटं बोलायची काय गरज आहे? अरे तू बस ना समोर, तुला 10 लाख रुपये म्हणतो ना आम्ही, आमचे काय असन ते तुला तुझी ऐपत नाही ना, तू हात जोड बाजूलो, आम्ही माफ करू ना. अहो पैसा काही जन्माला जात नाही, पैसा काही स्वर्गात नेत नाही लोक. बरोबर आहे का नाही? एकूण अन्नाला मदत करणं हेच आपली म्हणजे त्यासाठी जन्म घेतलेला आहे आपण. आणि ह्यांनी उठायचं कोणी माकडावणी पैसे घ्यायचे ना आरोप करायचे, पैसे घ्यायचे ना आरोप करायचे, बाईटी द्यायच्या पैसे घेऊन. अरे तुम्ही सत्य आहेत ना, मग त्या पत्रकारांनी बी आणायचे ना पुढं, त्याच्या घरापाशी आणायचं ना, बाबा तुझं कोणतं घर आहे, चल मी तुझं घर तुला मिळून देतो म्हणायला पाहिजे ना पत्रकारांनी. चल बाबा तुझं घर, आता मी तुझ्या सोबत आहे, तू एकटा होता ठीक आहे, आता मी तुझ्या सोबत आहे, चल तुझं घर कुठे आहे मला दाखव, चल तुझ्या घरात मी सोडतो तुला, काय करते नंदा थोरात बघू म्हणायचं ना. पत्रकार आहेत ना ते. हा त्या बाईची मी भावजाई म्हणणार नाही, लाईट आणि पाणी काढलंय समजा, लाईट त्याला तिला लाईट द्यावा, पत्रकारांनी पाणी द्यावा का नाही? तुम्ही मदत करा, मिळून द्यावी. नाही तुम्ही पत्रकार न्याय द्यायला आलेत ना तिथं, ज्याच्या अन्याय झाला त्याला न्याय देताना मग तिला पाणी लाईट द्या ना. भरा तिचं महिन्याचं वर्षाचं बिल, काय दर महिन्याला लाईट बिल येतं भरा, वर्षाला पाणी पट्टी ती भरा, मी करते सया होय. बरोबर. हा तो घुल्यावर केस लागली त्याचा निकाल द्या तुमची त्याच्या बाजूनी. आता राठुडे हिंडतोय मग त्या भाड्याच्या रूम मध्ये, त्याला त्याच्या घरी आणून सोडा. कोणच्या बाईचे 2.25 लाख रुपये या पत्रकारांनी आणा माय पुढं. हा नाही तर मला कोणत्या पोलीस स्टेशनला बोलवा, माझ्यावर गुन्हे दाखल करा. नसले ना जर असले त्यांचे पैसे तर मग मी मला काय द्यायचे तर मी पोलिसासमोर देईल, नाही तर कोर्टात देईन. नसेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा खोटं बोलतात म्हणून. म्हणजे माझ्या विरोधात यांनी मोहीम राबवायचं काम चालू केलंय. कोणाला बळच फोन करते गप्प बसावं असं त्यांचं काही म्हणणं आहे. हो त्यांचं गप्प बसावं म्हणणं आहे. मी काय उड्या मारते का? मी कोणाविषयी बोलते? ज्या सुनीच्या संस्थेमध्ये एका नाही का मुलीवर अत्याचार अन्याय झाला, पीडित मुलीवर, तिची जिंदगी बरबाद झाली, ते लोकांना दिसत नाही का? हा ती बिन लग्नाची पोरगी होती, भलं खरं खोटं नंतर पण झालीच ना. तिने जर तिच्या संस्थेच्या आत घेतलीच नसती पोरगी तर आम्ही कशाला बोललो असतो? दुसऱ्या संस्थेचा विषय का बोलणार आम्ही? दुसऱ्या वारकऱ्याविषयी का बोलणार? दुसऱ्या कीर्तनकाराविषयी का बोलणार आम्ही? तिच्याविषयीच का बोलतो आम्ही? हा आणि कवर चालणारे लपडे आमच्या विरोधात बायटी घ्यायच्या, खोटे नाटे माणसं गोळा करायचे. आणि जे काय हे म्हणजे आयांनी ज्यांनी मोहीम हाती घेतलेली माझ्या विरोधात, काय सापडलं त्यांना आतापर्यंत? उलट त्यांनी काय केलं, बेळातलं आपल्याला नागनागिनी इशेरी बाहेर काढून दिली. मला माहिती नव्हतं त्या साबणेबाईंनी केस लावलेली माझ्यावर, अपील केलेलं माहित नव्हती मला. ती म्हणते मी 3 केस तिच्याच बाजूने निकाल लागले, आता मी अपील केलं, माहित नव्हतं. आता अपील माहित झाली, जाऊ कोर्टात. बरोबर आहे. आता हा गुल्या आम्हाला वाटलं मेला गुल्या, तो बाहेर काढला. आम्हाला वाटलं राठोड कुठं पळून गेला तर सापडा नको कोणाला, तो बाहेर काढला. आमचं काही नुकसान झालं याच्यात. म्हणजे त्यांची त्याच्याकडे पैसे ते उलट चांगलं झालं त्यांच्यासाठी म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी चांगलं झालं. आता ही मी भावजाईला ते घर दिलं होतं, तुमच्या माध्यमातून सांगते, ते माझ्या नावावर आहे. 30 लाखाचं आहे तर मी 10 लाखाला विकणार, माझ्या नावावर आहे ना. तो पत्रकार नेईन त्याच्या घरी तिला, नाही तर सुनीच्या घरी जाईन, 3-4 मजली जाईन तिच्या घरी राहायला, सुनीच्या घरी. सुनी करीन तिची सोयी. जे निराधार आहे त्यांना मी जागा दिली पाहिजे. त्याला विलाज नाही माझा, मी काय करू? माझ्या नावावर आहे म्हणल्यावर मी का ग बसू? सर माझ्यावर तुम्ही अत्याचार करताय, अन्याय करताय, तुम्ही लोक उकरून काढताय, लोकांना फोन करून विचारताय तुम्हाला बाईट द्यायची का, याला बाईट द्यायची का. अहो जे ज्या पत्रकारासंग फिरतेत माझे नाही का सर्वे करत, माझ्या नावाचा सर्वे करत, मी खरी आहे का खोटी आहे का नालायक आहे का लोकांना फसवते हे करत तुम्ही फिरता, ते कोणते शाजूक आहेत? ते कोणते धुतल्या तांदळागत आहेत? ते नालायक आहेत. त्यांना भीती वाटते बाबा की ही आपण हरू हिच्या पुढं, हिचं खरं आहे सगळं. आता तुम्ही त्या सगळ्यांना चॅलेंज करता का समोर या, तुमचं काय म्हणणं आहे? ते सगळे खरकटे आहेत. ते काय समोर येणार आहे? त्यांचे नावं कळलेत, ते मार्केटमध्ये पेपर माझ्या हे लागलेत, बिंगायला लागलेत,
मार्केटमध्ये कागद फिरायला लागलेत मग लगेच कळतं ना याच्यात कोण आहे, याच्या पाठीमागं कोण आहे, कोण काय करतंय, कोण राजकारण करतंय, हे सगळं कळतं ना सर. का आपण एवढे येडे आहेत का? त्यांच्यावर मी गुन्हा दाखल केला आहे, त्यांनी माझ्यावर केलेला असेल केला तर मला काय म्हणायचं, बसून मिटत असते का, अशा बाईटी घेऊन मिटत असते का? सगळे जर पत्रकार जर आपल्या लोकांना न्याय द्यायला लागले तर मग लोक कोर्टात आणि पोलीस स्टेशनला कशाला जाते, पत्रकारच घेऊन फिरतील ना. प्रत्येक जण पत्रकार नाही तर घरच तयार करतील, कोर्टात जातील काय लोक. आणि कशासाठी करते ते, ह्याच्यात जे मुख्य आहेत ना, आता मला नाव घ्यायचे नाही तर त्यांचे, ज्यावेळेस ते पुढे येतील तेव्हा आपण त्यांना काय उत्तर द्यायचं ते देऊ. पण ते भिकारी येतं, हे नासके पडद्याड का लपतात, हे खरकट आहे सगळे, हे सगळे बलात्कारी एकत्र आलेत. हे राजकारणी तिच्या सुनीता आंधळीला जे मदत करतात, राजकारणी जे हे आता या पत्रकाराला घेऊन फिरते, त्याच्यावर फोन करून विचारतात तुम्हाला बाईट द्यायची का, हे सगळे बलात्कारी आहेत, सगळे बलात्कारी आहेत, हे सगळे खरकट येतं. म्हणून हे खरकट्यांनी एक टीम बनवली माझ्या विरोधात, टीम बनवून त्यांचं चालू झालंय, चालू कार्यक्रम चाललाय त्यांचा, की मोहीम राबायचं काम चाललंय माझ्या विरोधात. कोणाला फोन करून विचारतात, कोणाला काय सांगत आहेत माझ्याविषयी, कुठं माझी बदनामी करतात, सोशल मीडियावर टाकतात. काय मला फरक पडणार आहे? मी काही तिच्यासारखं सुनीता आंधळ्यासारखं का कोणाच्या आया बहिणीचे पोट आणून सोडलेत का, कोणाला पळून नेलंय का, कोणाला सारा दिलाय का, कोणाची माझ्यासमोर माझ्या घरामध्ये इज्जत लुटल्या गेली, तिच्या एवढं तर मी पाप केलंच नाही ना. देवण घेऊन आहे आता, हे तुम्हाला लई त्यांना वाटत असेल आम्हाला हिनी फसवलं तर जायचं कोर्टात. त्यांनी काय म्हणायचंय, कोर्टात नाही मागा, पोलीस स्टेशनला मागा. म्हणजे कोण खरं कोण चुकीचं कोण वाईट बघायला पाहिजे का नाही? तुम्ही सांगा एवढं आम्ही बेमीच्या देठापासून ओरडतोय, अनेक लोक ओरडतात, पण ते म्हणतात कुठे यांना घाणीच्या नादी लागायचं. तुम्ही सांगा 70% बाई पाताळात गेली सुनीता आंधळे, हिला अजून अक्कल कशी आहे ना जागेवर, की आपला पत्रकार आहे, उद्या काही घडलं तर आपल्याला आपली बदनामी होणार आहे. ते लोक फक्त माझंच नाव घेतात, नंदा थोरातने आम्हाला फसवलं, नंदा थोरातने आम्हाला फसवलं. ठीक आहे, मला कोणीच नाही फसवलं का? म्हणजे ते तुम्ही फसवलं म्हणतात पण ते चांगले असं नाही म्हणत, असं म्हणणं तुमचं? नाही, कसं काय म्हणते. काल कीर्तन टाकलं म्हणले, त्याच्या खाली बघा कमेंट, 5 वर्षाचं कीर्तन टाकीत त्याच्या खाली लोक कमेंट टाकीतात. हिला कोण कीर्तन द्यायला लागले? तर दुसरी गोष्ट अशी सर, मला एवढंच म्हणायचं की हे जे लोक जे हे करतात, हे ज्यांनी नाटक चालू केलेलं आहे, हे सगळं ह्यांनी टीम बनवलेली आहे, आणि त्या पत्रकाराला घेऊन जे लोक फिरतात ते आळंदीचेच कुत्रे आहेत. त्यांना कोणी विचारत नाही, ना बायका विचारत नाही, ना समाज विचारत नाही. हे सडकी सगळे एक सडलेली घाण सगळे एकत्र आलेले, तर हे कोण आहेत काय हे सगळं मला माहिती आहे. मग त्यांनी पडद्याआडने राहायचं ना, असे लोक गरीब पुढे समोर यावं, तुमची इच्छा आहे चालेल, समोर यावा आणि मला विचारावं. तुम्ही मला सांगा, मी ज्यांना फसवलं समजा लोक सांगतात तेच पुढे यायला लागले, ज्यांनी मला फसवलं ते का पुढे येणार? त्यांनी सांगा ना बाबा, आम्ही नंदा थोरातला फसवलं, आम्हाला वाईट द्यायची, मला फसवणार कोणीच फायदा नाही झालं का? का मी सगळ्याला फसवलं? सगळे एवढे मूर्ख आहेत का? कोणी कोणाला रुपये द्यायना, 23 लाख 24 लाख 2 लाख 5 लाख घरं बळकिले. अरे तुमच्या लायकीच नाही ना, तुमच्या घर घ्यायची लायकीच नाही. तुम्ही ही सर पावत्या केल्या, तुम्हाला वाटलं बाय माणूस आहे, जमलं तर जमलं हिला फसवायला. अडाणी बाई आहे, बिनला अंगठी बहादूर आहे, शिकलेलं नाही काय नाही, मग जमलं तर जमलं आपलं. आता एवढा मोठा जो कानिपनाथ घुले हा मोहम्मदवाडीचा आहे, हडपसरचा, कमी प्रॉपर्टीवाले लोक आहेत का ते? करोडपती आहेत ते. मग तुम्ही तर कशाला अर्ध्या गुंठ्यात धर पडायला? हा, ते तिकडेच त्याची आई घालायची ना. त्याची सासरवाडी इथं आहे चरलीची, तापकीरची. त्यांनी 2 बायका केल्या, दोन्ही नांदत नव्हत्या त्याच्या. ते किती गाणे ह्यांनी त्या पत्तापासून पाहिलं का पत्रकारांनी? हे किती गाणे. अरे आम्ही जनतेला सांगतो आम्ही नालायक, चला आम्ही सांगतो जनतेला, ह्याच्याच सांगतो आम्ही नालायक आहेत, आम्ही प्रापंचिक माणसं आहेत, आम्हाला कोणी नाव ठेवणार आहेत. आम्ही चांगलं जर केलं ना तर आम्हाला नाव ठेवणारेच लोक आहेत. पण नालायकला तुम्ही साथ देता म्हणजे याचा अर्थ कसा आहे? आणि बरं, मी ह्या ज्यांनी बायटी दिल्यात सर, मी एकाचं नाव घेतलं नाही कोणत्याच बायटीमध्ये, एकाचं नाही घेतलं. हे कस काय उठून पळायला लागले कुंडबी? तुम्हाला काउंटर करण्यासाठी करत असतील ते. मग काय होईल काउंटर करून? तुम्ही थांबावं, गप्प बसावं. काय थांबवा आम्ही? काय कारण आहे थांबायचं? मी काय यांचं घेतलं तर या जा कोर्टामध्ये, हाय मी उत्तर द्यायला तिथं. हा, का थांबू मी? ह्या सुनीता आंधळीने एवढ्या लोकांचे वाटोळे केलेत. हा, आणि स्वतः बसली गादीवर जाऊन शिनी. तिला कोण सुट्टी देणार आहे काय? ह्या पोरीचं जेव्हा मिटत नाही, काय असेल ते असेल, चांगलं असू नाही तर वाईट असो, या पोरीचं ज्या पोरीवर पीडित मुलीवर अन्याय अत्याचार झालेत तिचं मिटत नाही तोपर्यंत मी गप्पच बसणार नाहीये. ती तरी वेगवेगळ्या नंदा थोरातने फसवलं, नंदा थोरातचीच बदनामी करतात, पण मी प्रत्येक याच्यामध्ये बाईटमध्ये सुनीता आंधळीचं नाव घेणार ना, का नाही घेणार? तिच्यापासूनच सुरुवात झाली ना, शेवट तिच्यापाशीच करावं लागेल ना मला. तिने पोरीची
जिंदगी बरबाद केली आहे क्या? बरोबर आहे का नाही? म्हणून आम्ही आवाज उठवला. ती जर पळून गेली नसती, ती जर जागेवर थांबून तिने सामना केला असता तर आम्ही कशाला बोललो असतो? ती जर पोलिसाच्या ताब्यात गेली असती तर आम्ही कशाला बोललो असतो? सगळं करायचं आणि सभ्य म्हणायचं का? धुतल्या तांदळा का ते का सुनीता आंधळे? हे सगळे कुत्रे तिच्या बाजूने उठलेत. म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत पुरणार आहात? पुरणार ना. हे असे खोटे नाटे पैसे देऊन कशाला पुढं करते म्हणा? तुझ्यात दम आहे ना, पुढे ये. आणि मी अनेक वेळा सांगितलंय की ती म्हणते ना मी सत्य आहे, मला बदनाम केलं जातंय, मला म्हणजे माझी जिंदगी बरोबर झाली, मला बदनाम केलं जातंय, मला बरोबर केलं जातंय. अरे मग तू ये ना समोर, खरं काय ती सांगायला. तू लपती कशासाठी? तू आता बाहेर आहे ना, लपती कशासाठी? ती काय जेलमध्ये होती का म्हणून आम्ही आवाज उठवला? ती बाहेर असतानाच आवाज उठवला. तिच्या तोंडात काय बोलावं आता? कानात काय शेण गेलं होतं का तिच्या? हा का गुखात हिंडत होती गावात? सर मला एवढंच सांगायचंय, जी तिने बायटी लोकांच्या खोट्या नाट्या गोळा केल्यात पैसे देऊन, ह्या लोकांना तर मी उत्तर देणारच आहे. त्यांना सुट्टी देणार नाहीये. कानिपनाथ घुले असो, राठोड साबराव राठोड असो, सुरेखी मडके असो, हरिदास मडके असो, परत ती कोण अजून ती पिंपरीची बाई असो, अजून जे कोण असतील ते असो ना, अजूनही पुढे जे कोण येणार आहेत समोर या. हा, त्यांनी 100 जण गोळा करू द्या. 100वर माझी एकच असेल, मी एकटीच असेल 100वर. त्यांचे 100 आणि 100वर मी एक. थँक्यू. तर हा सगळा प्रकार आहे स्पष्ट उत्तर मी सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे. आता नंदाताई थोरात यांचं माझा काही संबंध नाही किंवा मग सुनीता आंधळे यांची माझी काही दुश्मनी नाही. घडलेला प्रकार तिथं संस्थेमध्ये आहे. त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवलेला आहे की हा प्रकार जर दुसरीकडे घडला असता तर आम्ही तिथलंच नाव घेतलं असतं. हा प्रकार तिथं घडलेला आहे संस्थेमध्ये म्हणून आम्हाला जाणीवपूर्वक तिथं नाव घ्यावं लागतं. आणि तुम्ही हे प्रकरण आमच्या इथं घडलंच नाही हे सिद्ध करू शकलेलं नाही आहेत. म्हणजे तुम्हाला जामीन मिळाला आहे, मात्र तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी जामीन मिळाला आहे. भविष्यामध्ये ट्रायल चालेल, ह्या सगळ्या गोष्टी होतीलच. मात्र ज्या प्रकारे सुनीता आंधळेंना ह्या सगळ्या गोष्टीला अडचणीतून सामोरं जावं लागतंय आणि त्याचं कारण आहे नंदा थोरात. म्हणून नंदा थोरात त्यांना थांबवायचं आणि त्यांच्यावर काहीतरी आरोप लावायचे. बरं, आरोप का असेनात, मात्र आरोप लावत असताना या प्रत्येक आरोपाचं उत्तर देत आहेत. तसं सुनीता आंधळेंनी आजपर्यंत उत्तर दिलेलं नाही. त्यांच्यावर जे काही आरोप लागलेत यांनी केलेले आहेत, समाजातील अनेक लोकांनी केलेले आहेत, सोशल मीडियावर वाद झालेले आहेत. आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे 2 शब्द मांडण्यासाठी सुनीता आंधळे पुढे आलेल्या नाही आहेत. या सगळ्या गोष्टींना तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही आरोप कराल, मात्र आपल्यावर आरोप झालेले हे खोडून काढण्यासाठी पुन्हा आलं पाहिजे. नंदा थोरात यांनी वेळोवेळी त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत ते खोडून काढलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. सुरुवातीपासून त्या सांगत आलेल्या आहेत की माझी तिची काही दुश्मनी नाही आहे, मात्र एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे, बर्बाद झालेलं आहे आणि त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी करते. आणि म्हणून या सगळ्यांना चॅलेंज आहे. या जे आजपर्यंत त्यांच्या विरोधात कोणी त्यांच्यावर आरोप लावलेले किंवा मग त्यांनी फसवलं असं म्हणलेले लोक आहेत ते आत्तापर्यंत आहेत, याच्याही पेक्षा पुढे जाऊन 100 यावेत. त्या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी मी सक्षम आहे असं इथं नंदा थोरात यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन सह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, पुणे.